नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सभासदांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर 2022 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष वेतनावर आधारित उच्च पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या अर्जदारांसाठी EPFOने आतापर्यंत 1,49,806 पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले आहेत. लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंद्लाजे यांनी ही माहिती दिलेली आहे. 15 लाखाहून अधिक अर्ज आणि PPO जारी करण्याची प्रक्रिया. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार उच्च पेन्शन योजनेअंतर्गत एकूण 15,24,365 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश अर्जावर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून 5 ऑगस्ट 2026 पर्यंत फक्त 11,595 अर्ज प्रलंबित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष वेतनाच्या आधारे पेन्शन फंडात अधिक योगदान देण्याची मुभा देण्यात आली होती, जेणेकरून निवृत्तीनंतर त्यांना जास्त पेन्शन मिळू शकेल. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.